आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या अहो जवळजवळ तास झाला आहे पत्रिका मांडून बसलेत। काय एवढं बघताय त्यात? आपल्या आयुष्यात सावली आणि तिचं कुटुंब प्रथम क्रमांकावर आहे। त्यामुळे मेहेंदळे कुटुंबाची सगळी कुंडली मांडून बसलो, एकेकाची पत्रिका बघतोय। नाही ते सगळं ठीक आहे, पण आता असं अचानक काही घडलंय का? घडलं नाहीये काही, पण घडण्याचे योग आहेत। मिट्ट अंधारात एखादा दिवा चमकावा तसा योग दिसतोय पत्रिकेत। तुम्ही कोडी घालू नका हो मला, काय ते स्पष्टपणे सांगा बघू। मेहेंदळेंच्या पत्रिकेत संतती योग आहे। काय? अहो मग आनंदाची बातमी आहे की तिलोत्तमा खुश होईल। पण हा आनंद सहजासहजी मिळणार नाहीये। म्हणजे या आनंदाच्या वाटेवर असंख्य अडचणी पाय रोवून उभ्या आहेत आणि त्याची सुरुवात होतीये त्यांच्याच घरापासून। पण मग यावर उपाय काय? तो शोधायचा आहे ना, पण त्याआधी काही अघटित घडू नये यासाठी काहीतरी करावं लागणार। देवा बारीक लक्ष ठेवा। ऐश्वर्या मॅडम, तुम्ही ही पावडर अमृताबाईंनी गरोदर राहाव्यात म्हणून देत होतात ना? मग आता ते गरोदरच आहेत, मग ही पावडर कोणासाठी? सांगा ना, ही पावडर कोणासाठी? ए हॅलो, तू नाही मला प्रश्न विचारायचा, आणि आता विचारलंस तर ऐक। मला रोज सवय आहे तिला पावडर द्यायची, सवयीमुळे झालंय ते। मी विसरले होते की ती ऑलरेडी प्रेग्नेंट आहे, तिच्यावर या औषधाचा असर झालाय। जास्त शांतपणा नाही करायचा। जा ना आता, का उभी आहेस? हळूहळू ही जरा जास्तच बोलायला लागली, डोक्यावर बसायला लागली। बघावं लागेल हिच्याकडे, आणि त्याआधी पावडर लपून ठेवावी लागेल। बबलू शेठ, ओ बबलू शेठ, बबलू शेठ, दिसलं की ठोसलं, दिसलं की ठोसलं। जिभेवर ताबा ठेवायचा असतो, पण काय करणार, पोटावर पण ताबा पाहिजे ना। आता एवढा रात्री अपरात्री खाल्लं की तसा त्रास होणारच। तर औषधाची बाटली कुठे शोधायची? अरे वा, काय ग, किती लपलं तेस? बबलू शेठ, चला
आराम करूया. बाय. ती फाईल गेली वर. गाडीत ठेवली असेल तू पटकन. वहिनी मी आले. चला देवाच्या पाया पडा. या वहिनी हे घ्या. या. दिवा का पडपडतोय? देवा हा कसला संकेत आहे? हा कसला अपशकुन तर नाहीये ना? अरे हे औषध कुठे गेलं? कोणाला दिसू नये म्हणून इथे मागे लपवून ठेवलं होतं. कोणाच्या हाताला लागायला नको परत. आधीच त्या पपई घातलेल्या स्मूदीमुळे मी सगळ्यांच्या नजरेत आले. वहिनी काय शोधताय? नाही काही नाही. तुला काही हवं होतं का? नाही मला काही नकोय, पण तुम्हाला काही हवंय का? तुम्ही काहीतरी शोधत होतात. नाही मी सहज माझं काम करत होते. तू बोल ना. ऍक्च्युली वहिनी मी ना तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचाच विचार करत होते. कोणत्या गोष्टी? तुम्ही म्हणाला होतात ना तेच बरोबर होतं. लग्नाआधी जीवापाड प्रेम करणारा नवरा लग्नानंतर बायकोकडे लक्षच देत नाही. बरोबर होतं तुमचं. तारा आता नेमकं काय झालंय सांगशील? बघा ना वहिनी, तो सकाळी सकाळी घराबाहेर पडलाय का? तर तो बबलू आजारी पडलाय म्हणून. गेला तर गेला, मला काही कळवलं सुद्धा नाहीये त्याने. इट्स ओके. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार नाही करायचा. रिलॅक्स. मी नाहीच करत हो विचार, पण तो बबलू आहे ना आजकाल मला खटकायला लागलाय. सतत आमच्या मध्ये मध्ये करत असतो कबाब में हड्डी सारखा. कसलं ते चूर्ण खाल्लंय त्याने आणि त्याला लूज मोशन्स लागलेत.